आणि म्हणून मग काय करायला पाहिजेत, तर पुस्तक चोरायला पाहिजे. मीही माझ्या सुरुवातीच्या काळात अशा गोष्टी केलेल्या आहेत. मला एका झटक्यात ते आठवलं की अरे वा, म्हणजे एखादा पुस्तक चोर हा पुढे चालून लेखक सुद्धा बनू शकतो. नाही, त्याच्याशिवाय जमतच नाही ना, त्याच्याशिवाय जमूच शकत नाही. आणि चोरी करणं, अशा पद्धतीनं चोरी करणं हा काही गुन्हाच नाही. मला वृक्षकटिक नावाच्या नाटकातला शर्विलक नावाचा जो चोर आहे, ते पात्र आहे, ते चोराचं पात्र आहे, तो आठवला. त्याला त्याच्या प्रेयसीला राजकुमारीच्या दास्यत्वातून मुक्त करायचं आणि म्हणून त्याच्यासाठी पैसा हवा असतो, पण त्याच्याजवळ तो नसतो. म्हणून मग तो राजवाड्यातल्या दागिन्यांची चोरी करतो. पुढे त्याला त्याचा पश्चातापही होतो. हे महत्वाचं आहे. चोरी करणं महत्वाचं नाही, पश्चाताप होणं महत्वाचं आहे. त्या पुस्तक चोरालाही कदाचित पश्चाताप होत असेल आणि त्या पश्चातापातून जर त्याला काही लेखनाची उर्मी जर प्राप्त झाली तर तो कवी किंवा लेखक झाल्याशिवाय राहणार नाही. कालपासून माझे सुद्धा आता वय खरं म्हणजे शरीर साथ देऊन नाही राहिलं, नाही तर मी तरुण आहे बरं काय म्हणाल, पण चढताना उतरताना त्रास होतो. पण इथं बसावंसं वाटलं, ऐकावंसं वाटलं, प्रत्येक कार्यक्रम पाहावासा वाटला आणि प्रत्येक कार्यक्रमातून काही ना काही घ्यावंसं सुद्धा वाटलं आणि घेतलंही. आज सकाळी मला फोन आला भास्कर गायकवाड सरांचा. ते आपल्या इथल्या एका दवाखान्यामध्ये ॲडमिट होते 3-4 दिवस. परवाच्या दिवशी त्यांना सुट्टी झाली आणि मग मला त्यांनी सकाळी विचारलं की सर कसा कार्यक्रम झाला. म्हटलं छान झाला हो, तुमची आठवण मलाही आली. हो ना सर, माझा खूप जीव तुटला आणि मी येऊ शकलो नाही. ही असतात जितक्या प्रमाणात तुमच्या मनात असेल तितक्या प्रमाणात हा ग्रंथोत्सव आणि त्याचं महत्व हे आपल्या लक्षात येऊ शकते. केवळ साहित्यिकांनीच इथे यावं असं काही नाही, वाचकांनी सुद्धा इथे यावं. आणि आपण काही वाचकांचा सत्कार सुद्धा काल सुरुवातीच्या कार्यक्रमामध्ये केलेला आहे. मी तर एक सूचना करतो सर, कातकडे सर, की जसं तुम्ही वाचकांचा सत्कार केला तसा वाशिम जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या वाचनालयाचा गावाकडच्या त्यांचाही सत्कार करायला हरकत नाही. कारण काही काही वाचनालय खरोखर चांगली आहेत. केवळ त्याच्यातून काही आपल्याला लाभ झाला पाहिजेत ही दृष्टी असणारी ही मंडळी नाहीत. कदाचित ती आली नसती, उपस्थित राहणारी राहिली नसतील कदाचित, असं मला वाटते. कारण वाशिम जिल्ह्यात काही एवढेच ग्रामीण वाचनालये नसतील, जास्त असतील, संख्या जास्त असेल. तेव्हा या लोकांनाही प्रेरणा मिळाली पाहिजेत. कारण त्यांच्या मार्फत जी पुस्तकं त्यांच्या वाचनालयामध्ये असतात किंवा जे काय असेल, मासिकं असतील, वर्तमानपत्र असतील, ती गावातल्या वाचकांपर्यंत पोहोचू शकतात. आणि वाचाल तर वाचाल हे तर आहेच, वाचनाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. मी लेखक झालो तो वाचनातूनच झालो. एवढंच की आता कालच्या परिसंवादामध्ये आपण असं ऐकलं की बुवा AI वगैरे याचा काही फारसा मनावर लोड घेऊ नये. पण AIनं मला सुद्धा सुविधा दिलेली आहे. मला एखादी गोष्ट जेव्हा पाहिजे असते तेव्हा मी आता AIला विचारतो. ही सुविधा नव्हती तेव्हा मला राजे वाकाटकमध्ये जावं लागत होतं.
तिथून माहिती मिळवा लागत होती आणि नेमकी माहिती मिळवण्यासाठी समजा आपल्याला दोन ओळींचा संदर्भ पाहिजे तर त्याच्यासाठी मग 500 पानांचा तो ग्रंथ वाचावा लागत होता. हे AI असं नाही, ते आपण नेमकं विचारलं तेवढं नेमकं तो उत्तर देतो. अर्थात ह्या सुविधा आपण कशा वापरतो याच्यावरही अवलंबून आहे. मी फारसा वेळ घेत नाही कारण बाकीच्या वक्त्यांना सुद्धा इथं बोलायचं आहे, पण 2 दिवसापासून मला इथे कंटाळा आलेला नाही. जर माझ्यावर कोणाचं लक्ष असेल तर मी जांभळी दिली नाही दिली. माझे डोळे चक्क व्यासपीठाकडे होते. मग इतके सगळे कार्यक्रम मनाला आकर्षित करून घेत होते. त्या मुलींचा कार्यक्रम तर वा. आणि तिथं मग मला अभिमानही वाटला की चला हे आपल्या संदीपचं काम आहे. म्हणजे आमचा मुसळेचा वट कुठेतरी इथे छाप पाडून गेलेला आहे. आणि छान कविता, मी तर पहिल्यांदा ज्योतिताईची कविता, चारूताईंची कविता आणि मीनाक्षीताईची कविता ऐकली बरं का. तुमच्या कविता तिघींच्या पहिल्यांदा ऐकतो. तुम्ही ह्या हिंदी कविता म्हणणाऱ्या ताईंची कवितासुद्धा पहिल्यांदाच ऐकली. छान लिहिता तुम्ही आणि सादरीकरणही आहे. असंच ग्रंथोत्सवामध्ये प्रत्येक ग्रंथोत्सवामध्ये आपला प्रभाव पडा आणि केवळ वाशिमपुरत्या मर्यादित राहू नका. जसं देबाजी मॅडम असतील किंवा विद्याराणी असतील, त्या काही वाशिमपुरत्या मर्यादित नाही. इथून पंख लावून भराऱ्या घ्या. या सगळ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. कातखेडे साहेबांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार की त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. पुढेही करत राहणार आहेत आणि आपण त्याचा आस्वाद घेत राहणार आहोत. मला अध्यक्षपद या समारोपाचं दिलं त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.